ओप्पोची रेनो सीरीज ही खरं तर एकदम युनिक डिझाइन आणि भन्नाट कॅमेरा फीचर्ससाठी ओळखली जाते आणि नवीन ओप्पो रेनो 16 मध्ये देखील हेच दिसतंय. खूप दिवसांपासून ज्याची चर्चा होती ती ओप्पो रेनो 16 सीरीज आज भारतात लॉन्च झाली आणि अपेक्षेप्रमाणे स्मार्टफोनच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम इथेही दिसून आला. ओप्पो रेनो 15 हा याच्या आधीचा फोन 50,000च्या आत म्हणजे 48,000 लॉन्च झाला होता आणि आता ओप्पो रेनो 16 हा फोन तब्बल 62,000 लॉन्च करण्यात आलाय. म्हणजे तब्बल 14,000 रुपयांनी किंमत वाढली आहे. आता किंमत वाढवली आहे तर फीचर्स वाढवलेत का? काय काय फीचर्स दिलेत? कॅमेरा कसा आहे आणि हा फोन घ्यावा का? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच ओप्पोने एक नवीन ओप्पो बबल नावाचं गॅजेट आणि बड्स देखील लॉन्च केलेत. तेही आपण बघूयात. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया डिझाइन पासून. रेनो सीरीजमध्ये नेहमीच अगदी स्लीक असं डिझाइन पाहायला मिळतं. यातही तेच आहे. ओप्पो रेनो 16 आणि सोबतच ओप्पो रेनो 16C हे दोन्ही फोन एकदम स्लिम, लाईट वेट आणि एकदम प्रीमियम वाटतात. केवळ दिसायलाच भारी आहेत असं नाही, सेफ्टीच्या दृष्टीने पण अगदी परफेक्ट आहेत. वॉटर अँड डस्ट प्रोटेक्शनसाठी या फोनला IP69K रेटिंग मिळाले. सोबतच बॉडीला मिलिटरी ग्रेड सेफ्टी पण मिळाली आहे. त्यामुळे जमिनीवर पडला किंवा पाण्यात पडला तरी टेन्शन नाही. बटन्स आणि पोर्ट्स नेहमीचेच आहेत. सोबत एक एक्स्ट्रा बटनही दिलंय, ज्याकडे नंतर येऊयात. आता बाकी फीचर्स बघताना सगळ्यात आधी बोलूया ओप्पो रेनो 16 बद्दल. हा सीरीज मधला मुख्य फोन आहे आणि याच्यात 6.32 इंचाचा फुल HD प्लस AMOLED डिस्प्ले दिलाय, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो आणि पीक ब्राईटनेस तब्बल 1800 निट्स पर्यंत जाते. म्हणजे उन्हात सुद्धा स्क्रीन स्पष्ट दिसेल. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसर दिलाय, जो मागच्या रेनो 15 मध्ये सुद्धा होता. सो परफॉर्मन्सच्या बाबतीत काही खास असा अपग्रेड पाहायला मिळत नाही. या प्रोसेसर बद्दल सांगायचं झालं तर गेमिंग, मल्टीटास्किंग दोन्हीसाठी चांगलंच आहे. अगदी BGMI किंवा कॉल ऑफ ड्युटी सारखे हेवी गेम्स खेळायला देखील काही अडचण येणार नाही. सोबतच यात LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज दिलंय. कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर रेनो 16 मध्ये 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप बॅक साइडला पाहायला मिळतोय. यातला प्रायमरी सेन्सरमध्ये सोनी LYT600 लेन्स आहे. सोबतच दुसरा कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे आणि तिसरी 50 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स दिली आहे. सोबतच सेल्फीसाठी देखील 50 मेगापिक्सेलचाच कॅमेरा दिलाय. सो कॅमेराच्या बाबतीत एकदम परफेक्ट असा सेटअप आहे, नो कॉम्प्रोमाइज. बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर 6700 mAh एवढी मोठी बॅटरी येते, जी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आता बघूया रेनो 16C कसा आहे. याचा डिस्प्ले थोडा मोठा म्हणजे 6.57 इंच एवढा आहे. रिफ्रेश रेट सेमच आहे, पण पीक ब्राईटनेस थोडी कमी म्हणजे एक 1400 निट्स आहे. प्रोसेसरच्या बाबतीत इथे मोठा बदल केलाय. यामध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट दिलाय. सोबतच LPDDR4X रॅम दिली आहे. सो परफॉर्मन्सच्या बाबतीत 16C हा 16 पेक्षा थोडा मागे पडतो. कॅमेऱ्याच्या बाबतीत बाकी गोष्टी सेमच ठेवल्यात. फक्त अल्ट्रा वाईड कॅमेरा 50 ऐवजी 8 मेगापिक्सेलचा आहे. पण टेलिफोटो लेन्स कायम ठेवली आहे, ती चांगली गोष्ट आहे. सेल्फी कॅमेरा देखील सारखाच आहे. बॅटरीच्या बाबतीत म्हणाल तर यात अपग्रेड पाहायला मिळते. यामध्ये 7000 mAh एवढी मोठी बॅटरी दिली आणि तीही 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही फोनमध्ये सॉफ्टवेअर सेमच आहे. Android 16 वर बेस्ड ColorOS 16 यात मिळते. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक, ड्युअल सिम सपोर्ट, IP रेटिंग, कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स हे सगळं दोन्ही फोनमध्ये एकसारखंच आहे. यासोबतच एक खास गोष्ट म्हणजे AI स्नॅप की. पहिल्यांदाच रेनो सीरीजमध्ये एक फिजिकल बटन आलंय, ज्याला AI स्नॅप की असं नाव दिलंय. हे बटन साधारणपणे OnePlusच्या AI प्लस की सारखं काम करतं. सिंगल प्रेस, डबल प्रेस किंवा लॉंग प्रेस करून तुम्ही वेगळे शॉर्टकट सेट करू शकता. जसं की झटपट कॅमेरा ओपन करणं किंवा माइंड स्पेस नावाच्या फीचरमध्ये कंटेंट सेव्ह करणं, अशा सगळ्या गोष्टी यात पॉसिबल आहेत. कॅमेरामध्ये आणि फोटो एडिटिंगसाठी मोठ्या प्रमाणात AI फीचर्स दिलेत. शिवाय 4K रेकॉर्डिंग देखील सगळ्या कॅमेऱ्यांनी पॉसिबल आहे. तेव्हा तुम्ही जर व्लॉगर असाल किंवा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं तुम्हाला भरपूर आवडत असेल, तर हा फोन तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. कलरच्या बाबतीत बोलायचं झालं तर व्हाईट, पर्पल आणि व्हायलेट असे 3 कलर ऑप्शन मिळतात. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग किंमत. ओप्पो रेनो 16 चा बेस व्हेरियंट तुम्हाला 62,000 रुपयांना मिळेल. यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. टॉप व्हेरियंटमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे, ज्याची किंमत 68,000 रुपये आहे. रेनो 16C मध्ये 3 व्हेरियंट मिळतात. बेस व्हेरियंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतं. याची किंमत 47,000 रुपये. तेवढीच रॅम आणि 256GB स्टोरेज असणारं मिड व्हेरियंट 50,000 मिळतंय आणि 12GB रॅम 256GB स्टोरेज असणारं टॉप व्हेरियंट 56,000 मिळतंय. सगळ्या व्हेरियंट्सवर 10% बँक डिस्काउंट मिळेल असं कंपनीने सांगितलंय.
पण टू बी फ्रँक या किमतीला फोनमधले फीचर्स अजिबात जस्टिफाय होत नाहीत. एकतर रेनो 16 या महागड्या फोनमध्ये आधीचाच प्रोसेसर दिलाय. ऑनेस्टली 62,000 किमतीमध्ये तुम्हाला आणखी बरेच असे ऑप्शन्स मिळतील ज्यामध्ये चांगला प्रोसेसर आहे. खरं तर तेवढ्याच किमतीत चांगला आयफोन देखील येईल. 50 मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप हा एकच मुद्दा आहे जो ही किंमत जस्टिफाय करू शकतो, पण तोही कॅमेराच्या परफॉर्मन्सवर डिपेंड आहे. कारण 50 मेगापिक्सेलचे 4 कॅमेरे तर मोटोच्या सिग्नेचर फोनमध्ये येतात, ज्यात 12 GB रॅम, 256 GB स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगनचा 8 Gen 5 हा तगडा प्रोसेसर येतोय आणि त्याची किंमत आता 58,000 रुपये आहे, जो सेलमध्ये आणखी स्वस्त मिळू शकतो. रेनो 16C बद्दल बोलायचं झालं तर 47,000 रुपयांमध्ये मोठी बॅटरी, चांगला कॅमेरा सेटअप आणि IP69K रेटिंग हे सगळं नक्कीच आकर्षक आहे. पण 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज हे नक्कीच आकर्षक नाहीये. शिवाय प्रोसेसर देखील स्नॅपड्रॅगनचं नाहीये. त्याच बजेटमध्ये कितीतरी असे ऑप्शन आहेत जे जवळपास सारखाच कॅमेरा सेटअप आणि चांगला रॅम स्टोरेज सेटअप देत आहेत. iQOO 10 मध्ये याच किमतीला 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज मिळतंय. शिवाय ओप्पोचाच रेनो 15 हा देखील आता याच किमतीला मिळतोय. आता बोलूया या लॉन्च सोबत आलेल्या 2 खास ॲक्सेसरीज बद्दल. पहिली गोष्ट म्हणजे ओप्पो बबल. ही एक मॅग्नेटिक ॲक्सेसरी आहे जी फोनच्या मागे चिकटते. यात 1.73 इंच मोठा AMOLED डिस्प्ले हे वायरलेस व्ह्यू फाइंडर आणि रिमोट शटर म्हणून काम करतं. म्हणजे तुम्ही रिअर कॅमेराने सेल्फी किंवा व्लॉग शूट करताना स्वतःला या बबलच्या स्क्रीनवर बघू शकता. हे ब्लूटूथने कनेक्ट होतं आणि 10 मीटर रेंजला सपोर्ट करतं. सोबतच यात कस्टम वॉलपेपर, इंटरॅक्टिव्ह पेट्स असे मजेशीर फीचर्स सुद्धा आहेत. या बबलला IP54चं वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स रेटिंग मिळालंय आणि यात 550 mAh ची बॅटरी दिली आहे. ही खरंच एक क्रिएटिव्ह आणि युनिक अशी ॲक्सेसरी आहे, कारण आजकाल फार कमी ब्रँड्स असे हार्डवेअर प्रयोग करताना दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन इयरबड्स ओप्पो एन्को एअर 5 या बड्समध्ये ब्लूटूथ 5.3 मिळतंय. कॉलसाठी AI नॉईज कॅन्सलेशन आणि केस सोबत तब्बल 25 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम मिळतोय. एकंदरीत बघायचं झालं तर ओप्पो रेनो 16 आणि 16C हे दोन्ही फोन डिझाइन, ड्युरेबिलिटी आणि कॅमेरा या 3 गोष्टींवर जोर देणारे फोन आहेत. पण किमती बघितल्या तर मार्केटमध्ये भरपूर चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो सगळ्यांनाच हा फोन व्हॅल्यू फॉर मनी वाटणार नाही. फक्त कंटेंट क्रिएशनसाठी घेणार असाल तर मात्र हा चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्हाला हे फोन कसे वाटले आणि ओप्पो बबल हे गॅजेट कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.